बघा काल आपण जर्नलचा दुसरा प्रॉब्लेम बघत होतो. जर्नल एंट्रीज आपण सोडून घेतलेल्या आहे. आज आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं. काल आपण जर्नल एंट्रीज सोडून घेतल्या, आज आपण लेजर पोस्टिंग करतोय त्याचं. बघू आता मग आपल्या प्रॉब्लेमकडे जाऊ. आपला प्रॉब्लेम मेसर्स माधुरी माळी कर्वेनगर पुणे. स्टार्टेड बिझनेस ऑन 1 जून 2010. हर ट्रांजेक्शन फॉर द मंथ of 1 June is given to you. You are requested to post this transaction in ledger accounts and balance them. आणि आपल्याला हे खाली ट्रान्झॅक्शन दिलेले, त्याच्या आपण जर्नल एंट्रीज पण केलेल्या आहेत. ठीक आहे, बघा पहिली एंट्री आहे स्टार्टेड बिझनेस विथ ₹2,50,000 आणि आपली एंट्री झाली आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अशी आपली एंट्री झाली. कॅश अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅपिटल अकाउंट 2,50,000. आपण बघितलं होतं की लेजर मध्ये पोस्टिंग करायचं म्हटलं की लेजर मध्ये पोस्टिंग करायचं म्हटलं का दोन्ही अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायचे. कॅश अकाउंटला पोस्टिंग करायचे तर कॅशच्या डेबिट साईडला क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव लिहायचं. टू शब्द अगोदर लिहायचा, टू कॅपिटल अकाउंट. आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कॅपिटलला क्रेडिट आहे म्हणून कॅपिटलच्या क्रेडिट साईडला डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं बाय कॅश अकाउंट. असं आपलं ठरलेलं आहे. ठरलेला आहे म्हणण्यापेक्षा असा नियमच आहे. बघू जाऊ आपण कॅश अकाउंटला पोस्टिंग करण्यासाठी. कॅश अकाउंट तयार आहे माझ्याकडे, तुमच्याकडे पण तयार असेल, वर्कबुक मध्ये तुम्ही तयारी करून ठेवलेली असेल. तर कॅश अकाउंट टू कॅपिटल अकाउंट अशी आपली एंट्री. कॅश अकाउंटच्या कॅशला डेबिट असल्यामुळे मी डेबिट साईडला जातो. डेबिट साईडला मी डेट टाकली 1 जून. डेट टाकल्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव काय, क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव बघा कॅपिटल अकाउंट. इथं दिलंय आपल्याला कॅपिटल अकाउंट आहे ना. मग ते इथं आपण टाकतोय टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट टाकतोय 2,50,000. 2,50,000. एक पोस्टिंग आपली जाईल. एक पोस्टिंग झाल्यानंतर दुसऱ्या पोस्टिंग कडे आपल्याला जायचंय. दुसरी पोस्टिंग करायची आपल्याला कॅपिटलला. कॅपिटल इथं खालीच दिलेलं आहे आपल्याला. इथंच आहे आपल्याकडे कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला क्रेडिट असल्यामुळे क्रेडिट साईडला पोस्टिंग करावं लागणार आहे मला. क्रेडिट साईडला मी टाकतोय तारीख. टाका तुम्ही पण क्रेडिट साईडला तारीख 1 जून. आणि डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव. डेबिट साईडला कोणतं अकाउंट आहे तर कॅश अकाउंट. बघा इथे कॅश अकाउंट कोपऱ्यामध्ये तुम्हाला एंट्री पण दिसते. इथं जशी आपण जर्नल एंट्री केली ती दिसते आपल्याला कॅश अकाउंट. आणि क्रेडिट साईडला लिहिताना बाय शब्द सुरुवातीला लिहायचा, बाय कॅश अकाउंट. आणि मग अमाऊंट आपल्याला लिहायची 2,50,000 बाय कॅश अकाउंट 2,50,000. करा एंट्री, पोस्टिंग करून घ्या तुमच्या लेजर मध्ये. कॅशच्या डेबिट साईडला 1 तारीख टू कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला 1 तारीख बाय कॅश अकाउंट 2,50,000. दोन्ही अकाउंट माझ्या समोर होते. तुमच्याकडे समोर नसणार, खाली वर असेल. ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही पोस्टिंग करा. ठीक आहे, ही एंट्री आपली पूर्ण झाली. आता आपल्याला जायचंय पुढच्या एंट्रीकडे, 2 तारखेच्या एंट्रीकडे जाऊ आपण. 2 तारखेच्या एंट्रीकडे. 2 तारखेची एंट्री तुमच्या समोर. काय एंट्री? परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मेसर्स पुना स्टोअर्स ₹40,000. 40,000चा माल पुना स्टोअर्स कडून परचेस केला. आणि एंट्री झाली आहे परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू पुना स्टोअर्स अकाउंट 40,000. ठीक आहे, मग आपल्याला एंट्री करायची आहे परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला. आपल्याला पहिले पोस्टिंग करावं लागेल आणि मग नंतर पुना स्टोअरच्या क्रेडिट साईडला. मग जाऊ आपण परचेस आणि पुना स्टोअर एकाच स्लाइडवर आहे. बघा परचेस अकाउंट आपल्या समोर आहे, पुना स्टोअर्स पण आहे आणि राईट साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ती एंट्री पण आलेली आहे.
परचेस अकाउंट डेबिट टू पुना स्टोअर्स. मग परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला डेट टाकू. परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला डेट टाकली 2 जून. आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव लिहायचं टू लिहून टू पुना स्टोअर्स. टू पुना स्टोअर्स अकाउंट. आणि अमाऊंट आहे 40,000. अमाऊंट किती आहे? 40,000 झाली. एक पोस्टिंग आपली झाली परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला टू पुना स्टोअर्स. टू पुना स्टोअर्स हे क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव आहे, ते आपण इथे लिहिलं. आता क्रेडिट साइडला जाऊ. पुना स्टोअर्सच्या क्रेडिट साइडला पुना स्टोअर्स आपल्या समोरच आहे. पुना स्टोअरच्या क्रेडिट साइडला आपण डेट टाकली 2 जून. 2 जून. आणि पर्टिक्युलर कॉलम मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव आपल्याला इथे घ्यायचं, पण त्याच्या अगोदर आपल्याला बाय शब्द लिहायचा आहे. बाय परचेस अकाउंट. डेबिटचं अकाउंटचं नाव काय आहे? परचेस अकाउंट. म्हणून परचेस अकाउंट. आणि अमाऊंट आपण लिहिणार आहे 40,000. बर झालं. दोन्ही पोस्टिंग आपल्या पूर्ण झाल्या. कुठं कुठं केल्या आपण? आपली एंट्री होती परचेस अकाउंट डेबिट टू पुना स्टोअर्स. परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला गेलो, तिथं आपण क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव लिहिलं टू पुना स्टोअर्स. आणि पुना स्टोअर्सच्या क्रेडिट साइडला आपण गेलो, तिथं डेट टाकून डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव लिहिलं बाय परचेस अकाउंट 40,000. ठीक आहे. झाले. झाल्या सगळ्यांच्या पोस्टिंग. पुढे जायचं. ठीक आहे. चला पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. 3 तारखेची एंट्री आपल्याकडे. 3 तारखेच्या एंट्रीला आपण जातोय. बघा 3 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे. 3 जून. परचेस मशिनरी फॉर कॅश रुपीज 20,200. 20,200 रुपयाची मशिनरी काय केली? कॅश मध्ये परचेस केली. कॅश परचेसेस आहे. मग एंट्री आपली झाली मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता ह्या 2 अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायला लागेल, 2 लेजर अकाउंटला. पण आपलं ठरलंय की पहिले डेबिट साइडच्या अकाउंटला, ज्याला डेबिट आहे त्याला पोस्टिंग करायचं, म्हणून मी जातो मशिनरीकडे. बघा मशिनरी अकाउंट कडे जातो. आलंय माझ्याकडे मशिनरी अकाउंट. 1 नंबरलाच आहे. राईट साइडला आपली एंट्री पण येऊन गेली मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग मशिनरीच्या डेबिट साइडला डेट टाकणार. टाकली डेट 3 जून. आणि डेबिट क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव. डेबिटला आपण काय कोणत्या अकाउंटचं नाव लिहिणार? तर डेबिट क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट. आणि अमाऊंट आहे तिथं 20,200. 20,200 जा. मशिनरीला एंट्री झाली. आता जायचं कॅशला. कॅश अकाउंट तर आपल्याकडे इथं नाहीये, दुसऱ्या स्क्रीनवर आहे. मला दुसरीकडे जावं लागेल त्याच्यासाठी. मग मी कॅश अकाउंट कडे जातोय. बघा कॅश अकाउंट कडे गेलो. आलो कॅश अकाउंट तुमच्या समोर. बरं मशिनरी टू कॅश अशी एंट्री. आता कॅशच्या क्रेडिट साइडला आपल्याला, कॅशला क्रेडिट आहे म्हणून कॅशच्या क्रेडिट साइडला मला पोस्टिंग करायची आहे. कॅशच्या क्रेडिट साइडला कॅशच्या क्रेडिट साइडला मी डेट टाकतो 3 जून. आणि डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव कोणतं नाव येईल? मशिनरी अकाउंट. पण शब्द लिहायचा त्याच्या अगोदर बाय. बाय मशिनरी अकाउंट. आणि अमाऊंट लिहायची आहे 20,200. बाय मशिनरी अकाउंट 20,200. ठीक आहे. ही पण पोस्टिंग आपली पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. पुढची एंट्री 4 तारखेची एंट्री. जाऊ आपण 4 तारखेच्या एंट्रीला. 4 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे. 4 जून. सोल्ड गुड्स ऑन कॅश रुपीज 56,000 अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बँकेत डिपॉझिट झाले. आणि एंट्री झाली बँकेत गेल्यामुळे पैसे बँकेला डेबिट आलं. बँक अकाउंट डेबिट टू सेल्स. सेल्स झालं म्हणून सेल्स अकाउंट. आता बँक आणि सेल्स या 2 लेजर अकाउंट मध्ये आपल्याला ही एंट्री पोस्ट करायची आहे. बँकेच्या डेबिटला तर सेलच्या क्रेडिटला. मग कोणाला डेबिट आहे? पहिले बँकेला. मग बँकेच्या डेबिट साइडला पहिले आपण पोस्टिंग करू. जाऊ आपण बँकेकडे. बँकेच्या डेबिट साइडला बघा बँक अकाउंट 2nd नंबरचा अकाउंट आहे. बँक अकाउंट. इथं राईट साइडला आपल्याकडे एंट्री आली. बरं मग बँकेला डेबिट आहे म्हणून डेबिट साइडला मी डेट टाकणार
4 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव आपण इथे लिहिणार. काय क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव? तर सेल्स अकाउंट. आणि टू शब्द अगोदर लिहिणार. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आपण इथं 56,000, 56,000 झाली. ही पण पोस्टिंग आपली पूर्ण झाली. ही पोस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जायचंय दुसऱ्या अकाउंट कडे. दुसरं अकाउंट आहे आपलं सेल्स अकाउंट. सेल्सला क्रेडिट आहे म्हणून सेल्सच्या क्रेडिट साइडला मला जावं लागेल. बरोबर, सेल्सच्या क्रेडिट साइडला मी जातोय. बघा सेल्स अकाउंट समोर आहे, सेल्सची क्रेडिट साइड इकडे दिसते. बँक टू सेल्स अशी एंट्री आहे. तर सेलच्या क्रेडिट साइडला मी पहिले तारीख टाकणार. टाका तारीख. सेलच्या क्रेडिट साइडला तारीख टाकली आणि तारीख टाकून काय करणार आपण? कोणत्या अकाउंटचं नाव लिहिणार? तर डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव. आपल्या डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव काय? बँक अकाउंट. बँक अकाउंट टू सेल्स अशी आपली एंट्री. म्हणून बँक अकाउंट लिहिणार, पण बाय शब्द त्याच्या अगोदर. बाय बँक अकाउंट आणि अमाऊंट आपण लिहितोय तिथं 56,000. अमाऊंट किती आहे? 56,000. झाली एंट्री पण पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचे. 5 तारखेची एंट्री पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. बघा 5 तारखेची एंट्री तुमच्या समोर आहे. सोल गुड्स फॉर क्रेडिट टू रामन ₹35,000. 35,000 रुपयाचा माल रामनला विकला. आणि एंट्री आपली झाली रामनला विकला म्हणून रामनला डेबिट आणि सेल्सला क्रेडिट. रामन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी आपली एंट्री इथं झाली. जाऊ आपण या दोन अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करावं लागेल, रामन आणि सेल्सला. पण ज्याला डेबिट आहे त्याच्याकडे पहिले जायचं. मग जातोय आपण रामनकडे. बघा इथे रामन आणि सेल्स एकाच स्क्रीनवर आहे, त्यामुळे आपल्याला वेगळा स्क्रीन चेंज करायची गरज पडणार नाही. पण पहिले आपल्याला जायचंय रामन अकाउंटकडे, कारण की रामनला डेबिट आहे. बघा कोपऱ्यात एंट्री तुमच्याकडे आलेली आहे स्क्रीनवर. रामनला डेबिट आहे म्हणून रामनच्या डेबिट साइडला गेलो. डेट टाकली 5 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव आपण तिथे लिहिणार. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट आहे 35,000. अमाऊंट किती आहे? 35,000. झालं. एक पोस्टिंग झाली. आता दुसरी पोस्टिंग आपल्याला करायची. दुसरी पोस्टिंग कुठं करणार आपण? तर क्रेडिट साइडच्या अकाउंटला. म्हणजेच क्रेडिट साइडचा अकाउंट आहे सेल्स. सेल्सच्या क्रेडिटला, त्याला क्रेडिट आहे म्हणून क्रेडिटला आपण लिहितोय तिथं तारीख लिहितोय. इथं तारीख लिहू 5 जून. बरोबर. त्यानंतर डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव आपण इथे लिहिणार. डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव बघा बाय रामन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 35,000. बघा बाय रामन अकाउंट 35,000. दोन्ही पण पोस्टिंग आपण केल्या. पहिली पोस्टिंग रामनच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट आणि दुसरी पोस्टिंग सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रामन अकाउंट. ठीक आहे. जायचं पुढे. मग पुढची एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री आहे 6 तारखेची. 6 तारखेला मी जातोय. 6 तारखेची एंट्री स्क्रीनवर आहे तुमच्या. परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000. 25,000चा माल परचेस केला आणि एंट्री आपली झाली परचेस अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000. मग आता ह्या दोन अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करावं लागेल. एक परचेसला करावं लागेल आणि दुसरं कॅशला. पण डेबिट कोणाला आहे? तर परचेसला. म्हणून आपण पहिले परचेस कडे जाऊ. परचेसच्या डेबिट साइडला आपण पोस्टिंग करू. गेलो. परचेस अकाउंट तुमच्या स्क्रीनवर आहे. आता आलं. राईट साइडला एंट्री पण आलेली तुमची. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. परचेसच्या डेबिट साइडला आपण डेट टाकू
5 जून 6 जून आणि क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव आपल्याला परचेस मध्ये आपल्याला लिहायचं. काय क्रेडिट साईडचं तर कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट आणि अमाऊंट आहे 25,000. अमाऊंट आली 25,000 झाली. एक पोस्टिंग झाली आपली. आता क्रेडिट साईडला कॅशच्या क्रेडिटला पोस्टिंग करायची, परचेसच्या डेबिटला आपण पोस्टिंग केली. कॅशच्या क्रेडिटला, कॅश तर काही इथं लगेच आपल्या स्क्रीनवर नाहीये, दुसऱ्या स्क्रीनवर आहे. मला दुसऱ्या स्क्रीनवर जावं लागेल कॅश अकाउंट कडे आणि कॅशच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करावी लागेल. बघा जातो मी कॅशच्या क्रेडिटला. बघा आलो कॅशच्या क्रेडिटला. इथं मी डेट टाकली पहिले 6 जून आणि डेट टाकल्यानंतर बाय शब्द लिहायचा आणि बाय शब्द लिहून डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव बाय परचेस अकाउंट आणि अमाऊंट आहे 25,000. अमाऊंट आहे 25,000 बाय परचेस अकाउंट 25,000. दोन ठिकाणी आपण पोस्टिंग केली. परचेसच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट आणि कॅशच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट अशी आपली पोस्टिंग झाली. दोन्ही पोस्टिंग आपल्या पूर्ण झाल्या. जेवढे डेबिट आहे तेवढे जेवढे अकाउंट तिथे येतील तेवढ्या अकाउंट्सला आपल्याला पोस्टिंग करावे लागतील. पुढच्या एंट्रीकडे जायचं आपल्याला. 7वी एंट्री आपल्या समोर आता स्क्रीनवर बघा. 7वी एंट्री आली तुमच्या समोर स्क्रीनवर. 7 जून. Received cash from Raman ₹34,000 in full settlement of account. बरोबर. 35,000 रुपये घेणं होतं, त्यापैकी 34,000 मिळाले आणि त्याचा अकाउंट आपण क्लोज केलं, म्हणजे त्याला डिस्काउंट दिलं. म्हणून आपली एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट 34,000. कॅश आली आपल्याकडे 34,000. डिस्काउंट दिला हा आपला खर्च आहे आणि खर्चाला डेबिट आलं म्हणून खर्च डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 1,000 टू रामन अकाउंट 35,000. रामनचे 35,000 आपण कमी केले. ठीक आहे. अशी आपली एंट्री झाली. आता या ठिकाणी दोन डेबिट आहे, एक कॅशला आणि डिस्काउंटला. मग कॅश आणि डिस्काउंटला आपल्याला डेबिट साईडला, दोन्ही डेबिट साईडला आपल्याला पोस्टिंग करावं लागेल. फक्त अमाऊंट कॅशची 34,000 आणि डिस्काउंटची 1,000. कॅशची 34,000 आणि डिस्काउंटला 1,000 आपल्याला तिथं लिहायला. आता दोन डेबिट आहे म्हणून आपण पहिले कॅश अकाउंट कडे जाऊ. पहिले कुठे जायचं? कॅश अकाउंट कडे. मग जातो मी कॅश अकाउंट कडे. बघा कॅश अकाउंट तुमच्या समोर आहे. कॅश अकाउंट समोर आहे. आता कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला एंट्री करायची. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला मी तारीख टाकतो इथं. बघा टाकली तारीख. इकडे एंट्री आली आपल्याकडे राईट साईडला. कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू रामन. कॅशच्या डेबिटला मी डेट टाकली 7 जून टू रामन अकाउंट आणि अमाऊंट लिहिली 34,000 टू रामन अकाउंट 34,000. आणि आता अजून एका अकाउंटला डेबिट डिस्काउंट पेडला, म्हणून मला पुन्हा या डिस्काउंट पेड कडे पण जावं लागेल आणि तिथं पण टू रामन अकाउंट मला लिहायला लागेल. बघ जाऊ आपण रामन अकाउंट कडे. रामन अकाउंट तुमच्या समोर आहे. आपलं रामन नाही, डिस्काउंट पेडला जायचं होतं. बघा कॅश अकाउंटला आपण इथे एंट्री केली. डिस्काउंट पेडला आपल्याला जायचं होतं. मग डिस्काउंट पेड अकाउंटला मी जातोय. चुकीच्या अकाउंटला गेलो मी, रामनला. बघा डिस्काउंट पेडला आलो. डिस्काउंट पेडच्या डेबिट साईडला एंट्री असल्यामुळे डेबिटला मी डेट टाकणार 7 जून टू रामन अकाउंट लिहिणार आणि 1,000. डिस्काउंट आपण किती दिला? 1,000, म्हणून 1,000.
ठीक आहे, दोन्ही डेबिट साइडला आपण पोस्टिंग केलेली आहेत. आता आपल्याला क्रेडिट साइडला, रामनच्या क्रेडिट साइडला आपल्याला पोस्टिंग करायची, म्हणून मला जावं लागेल रामनकडे. रामन अकाउंटकडे जातोय, रामन अकाउंटकडे जातोय, परंतु आता इथं डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव आपल्याला इथं क्रेडिट साइडला लिहायचे रामनचे. पण डेबिट साइडचे दोन अकाउंट आहे, मग हे दोन्ही पण लिहून टाकायचे. बघा, मग मी पहिले तारीख, रामन अकाउंटची 35,000 अमाऊंट आहे ना? कशाची? रामन हो, 35,000 आहे ना. तिथं 34,000 केले तुम्ही. 34,000 कॅश ला दिले ना, कॅशची 34,000. बघा, कॅश अकाउंटला मी जातो. बघा, इथे कॅश अकाउंटला आपण लिहिलं रामन अकाउंट 34,000, बरोबर. आणि आपण डिस्काउंटला पण 1,000 लिहिले आपण रामनला. हे बघा, डिस्काउंटला पण 1,000 लिहिले नाही ते 1,000, म्हणजे झाले ना 35,000. डेबिटची 35,000 टोटल पूर्ण झाली. आता रामनकडे आपल्याला जायचंय, रामनला मी जातोय. रामनला इथं पहिले डेट टाकली 7 जून. तिथं कॅश अकाउंट पहिले टू बाय कॅश अकाउंट, किती कॅश किती मिळाली? 34,000, म्हणून आपण 34च लिहिणार. आणि परत 7 जूनला अजून एकाला डेबिट आहे. इथं डेबिटच्या अकाउंटचे नाव आपल्याला लिहायचे क्रेडिट साइडला, आणि डेबिटला दोन अकाउंट आहे, एक कॅश आणि डिस्काउंट पेड. मग डिस्काउंट पेड दुसरं पण आपण लिहितोय बाय डिस्काउंट पेड 1,000. बघ, झाले असे 35,000. डेबिट साइडला पण आपण 35,000ची पोस्टिंग केली, आणि क्रेडिट साइडला सुद्धा 35,000ची पोस्टिंग केली. समजलं का? मग समजलं ना दोन्ही पण. आता ह्या अकाउंट मध्ये थोडस कन्फ्युजन नाही म्हणता येणार आपल्याला. 3 अकाउंट आल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय, जरी त्याच्या पुढे 35,000 लिहिले, परंतु टोटल आपल्याला डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल सारखीच द्यायची आहे. कॅशला आपण लिहिताना रामनकडून पैसे आले कॅश. बघा, कॅशला आपण गेलो ना, तर कॅश अकाउंट काय सांगणार आहे तुम्हाला? का डेबिट साइड काय सांगणार आहे की ही आल्याची साइड. 7 जूनला रामनकडून 34,000 आले. आपण असं तर नाही म्हणू शकत ना रामनकडून 35 आले, बरोबर. कॅश अकाउंट काय सांगतं? तर ही आल्याची साइड. कुठून कुठून आले? कॅपिटल 40 आले. 7 जूनला रामनकडून 34 आले, बरोबर. 35 आले का रामनकडून? नाही, 34च आले. मग 1,000 कुठे गेले? तर ते डिस्काउंटला गेले. मग डिस्काउंटला आपण लिहिलं इथं, बघा, डिस्काउंटला 7 जून रामनला 1,000 रुपये आपण डिस्काउंट दिला. ठीक आहे, समजली एंट्री. पुढे जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. आता पुढची एंट्री आपल्याला स्क्रीनवर घेऊ. पुढची एंट्री आहे 8 तारखेची. मग 8 तारखेच्या एंट्रीला आपण जाऊ. 8 तारखेला आहे 8 जून. परचेस गुड्स अँड पेमेंट मेड बाय चेक ₹27,000. 27,000 रुपये आपण पेमेंट केलं. मग एंट्री झाली आपली परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग परचेस अकाउंट डेबिट आहे, म्हणून परचेसच्या डेबिटला आणि बँकेच्या क्रेडिटला आपल्याला पोस्टिंग करावी लागते. मग जाऊ आपण परचेस अकाउंटच्या डेबिटकडे. बघा, परचेसच्या डेबिटकडे गेलो. इथं परचेस अकाउंट आहे, राईट साइडला एंट्री आली आपली. परचेसच्या डेबिटला आपण तारीख टाकणार 8 जून, आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहिणार टू बँक अकाउंट, आणि अमाऊंट लिहिणार आपण 27,000. टू बँक अकाउंट 27,000. आता पुढची पोस्टिंग करायची आपल्याला बँकेला, बरं. बँक अकाउंट आपल्या स्क्रीनवर नाहीये, आपल्याला बँकेकडे जावं लागेल. जाऊ आपण बँकेच्या अकाउंटला. बघा, बँक अकाउंट समोर आहे तुमच्या. आता बँकेला क्रेडिट असल्यामुळे आपण क्रेडिट साइडला त्याची पोस्टिंग करणार. क्रेडिटला आपण पहिले डेट टाकू. तारीख टाकली 8 जून. तारीख टाकल्यानंतर बाय शब्द लिहायचा आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं, बाय परचेस अकाउंट, आणि अमाऊंट आपण घेणार आहे तिथं 27,000. अमाऊंट किती आली? 27,000. ठीक आहे.
दोन पोस्टिंग आपण केल्या, परचेसच्या डेबिटला टू बँक अकाउंट आणि बँकेच्या क्रेडिटला बाय परचेस अकाउंट. पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय आता. पुढची 9 तारखेची 10 तारखेची एंट्री, 9 नाही 10 तारखेची, 10 तारखेच्या एंट्रीकडे आपण जाऊ. 10 जून परचेस फर्निचर रुपीज 68,400, 68,400चं फर्निचर परचेस केलं आणि आपली एंट्री झाली फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर, अशी आपली एंट्री झाली. मग फर्निचरच्या डेबिटला आपल्याला जायचंय, पहिले फर्निचरच्या डेबिट साइडला जातोय, कारण की डेबिट साइडला पोस्टिंग करायची आपल्याला. बघा फर्निचर अकाउंट 2 नंबरला आहे आपल्याकडे इथं फर्निचर अकाउंट. फर्निचरच्या डेबिट साइडला आपण गेलो, तिथं डेट टाकली, डेट 10 जून आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट 68,000. किती अमाऊंट आपली तिथं 68,400 आहे. बरोबर, 68,400 इथं आपली चुकलंय, 68,400 आपल्याला करावं लागेल तिथं. 68,400 ठीक आहे. तर कॅशला आपण पोस्टिंग केली टू कॅश अकाउंट 68,400. फर्निचर अकाउंटच्या डेबिट साइडला आपण पोस्टिंग केली. आता आपल्याला कॅशच्या क्रेडिट साइडला पोस्टिंग करायची आहे. मग कॅशच्या क्रेडिट साइडला मी जातोय, कॅश अकाउंट स्क्रीनवर घेतोय मी आता. बघा कॅश अकाउंट, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला मी डेट टाकणार इथं पहिले 10 जून. बाय फर्निचर अकाउंट, डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव बाय फर्निचर अकाउंट आणि 68,400. इथं पण चुकलंय आपलं, इथं पण 68,000च आले आपल्याला. इथं 4 करून घ्या तुम्ही, 68,400 करून घ्या. फर्निचर झाल्या, दोन्ही पोस्टिंग आपण केल्या. एक पोस्टिंग केली फर्निचर अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट आणि दुसरी कॅशच्या क्रेडिट साइडला बाय फर्निचर अकाउंट 68,400 झालं. हे पण आपलं एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. 11 तारखेची एंट्री आपल्याकडे समोर घ्यायची आपल्याला स्क्रीनवर. बघा 11 तारखेची एंट्री आली. सोल गुड्स टू विनय रुपीज 12,000. विनयला 12,000 रुपयाचा माल काय केला, विकला. मग 12,000चा माल विकला, एंट्री झाली विनय अकाउंट डेबिट टू सेल्स. मग या दोन अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करायचं, विनय आणि सेल्स. पण पहिले विनयला करू, कारण विनयला डेबिट आहे. ज्याला डेबिट त्याचं पहिले पोस्टिंग करायचं. बघा विनय अकाउंटला आलो आपण. विनय अकाउंटच्या डेबिट साइडला आपण तारीख टाकणार, तारीख टाकली 11 जून आणि क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आपण तिथं 12,000. अमाऊंट लिहितोय 12,000. ठीक आहे, झालं. डेबिट साइडची पोस्टिंग झाली. आता क्रेडिट सेलच्या क्रेडिट साइडला पोस्टिंग करायची. मग मला त्यासाठी सेल्स अकाउंटला जावं लागेल पहिले. मग मी सेल्स अकाउंटला जातोय. बघा सेल्स अकाउंट तुमच्या समोर आहे. सेल्सच्या क्रेडिट साइडला मी पोस्टिंग करतोय. सेल्सच्या क्रेडिट साइडला आपण तारीख टाकणार 11 जून आणि डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव कोणतं, डेबिट साइडचं अकाउंट तर विनय अकाउंट. बाय विनय अकाउंट, बाय विनय अकाउंट आणि अमाऊंट आहे 12,000. बाय विनय अकाउंट 12,000. दोन पोस्टिंग आपण केल्या, एक विनयच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट आणि सेलच्या क्रेडिटला बाय विनय अकाउंट 12,000 अशी आपण पोस्टिंग केलेली आहे. आता पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचंय. पुढची एंट्री 12 तारखेची एंट्री. जाऊ आपण 12 तारखेच्या एंट्रीला. 12 तारखेची एंट्री समोर आहे. सोल्ड गुड्स ऑन कॅश रुपीज 42,000 अँड कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. आणि एंट्री आपली झाली आहे बँक अकाउंट डेबिट टू सेल्स. बँकेत पैसे गेले म्हणून बँकेला डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग आपल्याला या दोन अकाउंटला पोस्टिंग करायची, बँकेला आणि सेल्सला.
पण ज्याला पहिले डेबिट आहे त्याला पहिले जायचं आणि त्याच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायची. मग मी बँकेकडे जातोय, बँक अकाउंट, बँकेच्या डेबिट साईडला मला पोस्टिंग करायची. मी पहिले बँकेच्या डेबिट साईडला आलो, तिथं तारीख टाकली. इथं पहिले बघा, इथं तारीख टाकतोय 12 जून आणि क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट टाकली आपण 42,000. अमाऊंट किती आहे? 42,000 झाली. एक पोस्टिंग झाली आपली बँकेच्या डेबिटला. दुसरी पोस्टिंग आपल्याला करायची सेल्स अकाउंटला. मग सेलच्या क्रेडिट साईडला त्याच्यासाठी जावं लागेल. मग सेल्सला मी जातोय. सेलच्या क्रेडिट साईडला आलो. तिथं आपण लिहिलं 12 जून बाय बँक अकाउंट, डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव बाय बँक अकाउंट आणि अमाऊंट लिहिली आपण तिथं 42,000. अमाऊंट किती आली? 42,000. अमाऊंट आली 42,000. ठीक आहे. आता पुढच्या एंट्रीकडे जायचं आपल्याला. पुढची एंट्री 13 तारखेची एंट्री आहे. जाऊ आपण 13 तारखेच्या एंट्रीला. 13 तारखेची एंट्री पेड चेक टू मेसर्स पुना स्टोर्स ₹38,000 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. डिस्काउंट आहे इथं. 3 अकाउंट आले. एकाला डेबिट आहे पुना स्टोअर्स अकाउंट डेबिट 40,000 टू बँक अकाउंट टू डिस्काउंट अकाउंट. बरोबर. बँकेला किती डेबिट किती क्रेडिट आहे? 38,000 आणि डिस्काउंट रिसिव्ड किती मिळाला आपल्याला? 2,000. ठीक आहे. तर पुन्हा स्टोअर्सला पहिले आपल्याला जावं लागेल. तिथं डेबिट साईडला 2 अकाउंटचे नाव लिहायला लागतील, कारण की डेबिटला आपण क्रेडिटच्या अकाउंटचे नाव लिहितो आणि क्रेडिटचेला 2 अकाउंट आहे, बँक आणि डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट रिसिव्ड. मग जातो मी पुन्हा स्टोअर्सला. पुन्हा स्टोअरच्या डेबिट साईडला गेलो, तारीख टाकली तिथं 13 जून आणि पहिले आपण बँकेचं नाव टू बँक अकाउंट आणि बँकेत किती पैसे आले आपल्याकडे? तर 38,000 आणि परत क्रेडिटला 2 अकाउंट असल्यामुळे दुसरा अकाउंट पुन्हा तीच तारीख टाकायची 13 जून आणि दुसऱ्या अकाउंटचं नाव टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आणि 2,000. तर आपण किती डिस्काउंट दिला? 2,000. बरोबर. आपलं ठरलंय की डेबिट साईडला क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. मग आता ह्या एंट्रीमध्ये क्रेडिटला 2 अकाउंट आहे, मग दोन्ही अकाउंटचे नाव आपल्याला तिथे लिहिणं आहे. बँकेचं लिहिलं आणि डिस्काउंटचं पण लिहिलं. बँकेत 38,000 आले म्हणून 38,000 लिहिली आणि डिस्काउंट 2,000 दिला म्हणून 2,000 अमाऊंट आपण तिथं लिहिली. ठीक आहे. आता जाऊ पुन्हा बँकेच्या डेबिट क्रेडिट साईडला. आता या दोन्ही अकाउंटच्या क्रेडिटला मला जावं लागेल आणि तिथं डेबिटच्या अकाउंटचं नाव आपल्याला लिहायला लागणार. बरोबर. मग पहिले बँकेकडे जाऊ. मग बँकेकडे मी जातोय. बँकेच्या क्रेडिट साईडला जाऊ. बघा, बँकेच्या क्रेडिट साईडला आलो आणि क्रेडिट साईडला आपण लिहिलं, तारीख लिहिली 13 जून आणि बाय डेबिट साईडच्या अकाउंटचं नाव पुना स्टोअर्स आणि अमाऊंट आपण लिहिली 38,000. बँकेत किती पैसे आले? 38 आले. इथं 40 लिहिण्याची गरज नाही, लक्षात घ्या. आपण जर्नल एंट्रीत ती 40 लिहितो, पण इथं 38च आले बँकेत पैसे पुन्हा स्टोअर कडून, म्हणून 38 लिहिले. आणि अजून एकाला क्रेडिट आहे, त्याच्या क्रेडिटला जावं लागेल, ते म्हणजे डिस्काउंट रिसिव्डच्या क्रेडिटला मला जावं लागेल. डिस्काउंट रिसिव्डच्या क्रेडिट साईडला मला पोस्टिंग करायची आहे. डेट लिहिणार डिस्काउंट रिसिव्डला. बघा, इथं डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आहे, खाली डिस्काउंट रिसिव्ड शेवटी आहे सगळ्यात. तिथे मी तारीख टाकली 13 जून आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय पुन्हा स्टोअर्स अकाउंट आणि अमाऊंट लिहिली 2,000. 2,000 डिस्काउंट आपल्याला मिळाला म्हणून 2,000 झालं. क्रेडिटला 40 आणि डेबिटला 40 टॅली झालं. ठीक आहे. 13 तारखेची एंट्री आपली पूर्ण झाली आहे. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं आहे. पुढची एंट्री किती तारखेची आहे? 14 तारखेची. बघा, 14 तारखेला मी जातोय. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 24,000 टू कॅश अकाउंट, अशी एंट्री आपली झाली आहे. मग ह्या 2 अकाउंटला मला पोस्टिंग करायची. मी जातोय पहिले ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट कडे. ऍडव्हर्टाइजमेंट पहिल्याच नंबरला अकाउंट आहे, तिथं डेट टाकली 14 जून आणि क्रेडिट साईडच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि किती अमाऊंट पेड केली आपण? 24,000, म्हणून 24,000 आपण इथं टाक.
झाली. एक पोस्टिंग आपली पूर्ण झाली. दुसऱ्या पोस्टिंग करायची आपल्याला, दुसरी पोस्टिंग करायची कॅशच्या क्रेडिटला, म्हणून मला कॅशला अकाउंटला जावं लागेल. कॅशच्या क्रेडिटला मला पोस्टिंग करायची आहे. मग कॅश अकाउंटला मी जातोय. कॅश अकाउंटला आलो. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला तारीख टाका, ते 14 जून, आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट 24,000. बाय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट 24,000 झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढची एंट्री 15 तारखेची. 15 तारखेच्या एंट्रीकडे मी जातोय. बघा, सोल गुड्स फॉर कॅश ₹5,500. 5,500चा माल विकला. बरोबर, माल विकला म्हणून मालाला क्रेडिट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, अशी आपली एंट्री. मग कॅशच्या डेबिटला आपल्याला पहिले पोस्टिंग करावी लागेल. मी कॅशला जातोय. कॅशला गेल्यानंतर डेबिट साइडला डेट टाकली 15 जून, आणि डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव, क्रेडिट साइडच्या अकाउंटचं नाव टू सेल्स अकाउंट, आणि अमाऊंट आपण लिहितो इथं, अमाऊंट 5500. 5,500. 5,500 झालं. आता पुढे एंट्री करायची सेल्सच्या क्रेडिटला, म्हणून मी सेल्सला जातोय. सेल्सच्या क्रेडिट साइडला, सेल्सच्या क्रेडिट साइडला मी डेट टाकली 15 जून, आणि डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट, आणि अमाऊंट लिहिली आपण 5,500. बाय कॅश अकाउंट 5,500 झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपल्याला जायचं. 16 तारखेची एंट्री आहे आपल्याकडे. 16 तारीख. 16 तारखेची एंट्री आहे पेड हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ₹9,000. 9,000 रुपये हाऊस होल्ड एक्सपेन्सेस पेड केले. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे पर्सनल एक्सपेन्सेस. आणि आपली एंट्री झाली आहे ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. मग ड्रॉइंगच्या डेबिटला मला पहिले पोस्टिंग करावी लागेल. जातोय मी ड्रॉइंगच्या डेबिटला. गेलो ड्रॉइंगच्या डेबिटला. ड्रॉइंगच्या डेबिटला गेल्यानंतर तिथं तारीख टाका. तारीख टाकली 16 जून, आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट, आणि अमाऊंट आहे 9,000. टू कॅश अकाउंट 9,000. ठीक आहे. आता कॅशच्या क्रेडिटला आपल्याला पोस्टिंग करायची आहे. कॅशच्या क्रेडिटला जातोय, आणि कॅशच्या क्रेडिटला जाऊन तिथं डेट टाकली 16 जून, आणि क्रेडिटला बाय ड्रॉइंग अकाउंट, आणि अमाऊंट लिहिली 9,000. बघा, अशा पद्धतीने आपल्या पोस्टिंग पूर्ण झालेल्या आहेत. बॅलन्सिंग आपलं राहिलंय, ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पूर्ण करू. बॅलन्सिंग पण महत्वाचा भाग असतो, आणि उद्याच्या लेक्चर मध्ये बॅलन्सिंग आणि ट्रायल बॅलन्स होईल. आपण इथं थांबतोय.